सोलापुरातील हिंदू जन आक्रोश मोर्चा दरम्यान दुकानांवर दगडफेक तर चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी नितेश राणे आणि टी राजा यांच्यावर गुन्हा दाखल। मुख्यमंत्र्यांकडून कोस्टल रोडची पाहणी। कोस्टल रोडला कोणत्याही प्रकारचा टोल लागणार नाही, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। मुख्यमंत्र्यांनी चहल यांचं काम करण्यापेक्षा निवडणूक घ्यावी, स्वच्छतेसाठी पालिका आहे। मुख्यमंत्र्यांच्या डीप क्लीन मोहिमेवर सुप्रिया सुळेंची टीका। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात अजित पवार गटाचा मेळावा। ठाण्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला अजित पवार मार्गदर्शन करणार। अजित पवारांच्या कामाची स्टाईल मुख्यमंत्र्यांनी हेरली। अजितदारांचं कौतुक करत सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लवकरच महायुतीचा मेळावा। फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस महामेळाव्याचं आयोजन। सुनील केदार यांच्या जामिनाला राज्य सरकारचा कडाडून विरोध। सुनील केदार आणि इतर आरोपींनी थंड डोक्याने गुन्हा केला। राज्य सरकारकडून उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र। कर चुकवल्याप्रकरणी खासदार भावना गवळींच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानचं बँक खातं गोठवलं। 8,26,00,000चा कर थकवल्याप्रकरणी आयकर विभागाची कारवाई। भावना गवळींचा मात्र इन्कार। जितेंद्र आव्हाडांनी रामाची केलेली चेष्टा तुम्हाला मान्य आहे का? पत्रातून राम कदम यांचा उद्धव ठाकरेंना सवाल। एकनाथ खडसेंनी रावेर लोकसभा मतदारसंघातून जिंकून दाखवावं, मंत्री गिरीश महाजनांचं आव्हान। तर महाजनांनी आपल्या विरोधात रावेरमधून निवडणूक लढवावी, खडसेंचं प्रति आव्हान। भंडारा ते पवनी या रस्त्यामध्ये आडकाठी घालणाऱ्या नतद्रष्ट फॉरेस्ट अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना आत टाका, नितीन गडकरींची उद्विग्न प्रतिक्रिया। दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ। ताप सर्दी खोकला आल्यास कोरोना चाचणी करा, मास्क वापरा। राज्य कोरोना कृती दलाच्या सूचना। दिल्लीतील थंडीची लाट लक्षात घेता सर्व शैक्षणिक संस्थांना 10 जानेवारीपर्यंत हिवाळी सुट्ट्या, दिल्ली सरकारचे आदेश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।